आत्मविश्वास असेल तर तो कधी कधी हुशारीला सुद्धा मागे पाडतो। या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढवण्यासाठी या 10 गोष्टी बघूया। तुम्हाला ठाऊक असलेली गोष्ट नक्की कमेंटमध्ये लिहा। 1. आपली कौशल्य, त्यावर अधिक लक्ष केंद्रित करावं, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जास्त चांगल्या जमतात त्याकडे लक्ष द्यायचं। आत्मविश्वास कमी होण्याचं एक मोठं कारण म्हणजे त्याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही असं सातत्याने वाटत राहणं। यापेक्षा आपल्याकडे जे आहे ते बघूया, याने आत्मविश्वास वाढेल। क्रमांक 2. स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे। स्वतःशी संवाद महत्त्वाचा आहे, कारण आपण स्वतःचे चांगले मित्र होऊ शकतो। हा संवाद पॉझिटिव्ह हवा, म्हणजेच स्वतःला बूस्ट करायचं। स्वयंप्रेरणा महत्त्वाची, ही प्रेरणा आत्मविश्वास देते। क्रमांक 3. देहबोली उत्तम ठेवणे। आपण आपल्या मुखाने जसे बोलतो तसे आपल्या शरीराने सुद्धा बोलत असतो। देहबोली छान असावी, त्यातून सुद्धा आपला कॉन्फिडन्स लोकांना दिसतो। आपण कसे उभे राहतो, बसतो, यावर आपल्याला सुद्धा कॉन्फिडंट वाटतं। करून तर बघा, वेगवेगळ्या पद्धतीत बसून उभं राहून स्वतःवर प्रयोग करून बघितल्यावर लक्षात येईल की आपली देहबोली किती महत्त्वाची आहे। व्हिडिओ आवडत असल्यास तुमच्या देहबोलीने एक थम्स अप देत व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझा कॉन्फिडन्स तुम्हीच बूस्ट करा। क्रमांक 4. छोटी लक्ष्य ठरवणे। खूप जण म्हणतील की लक्ष्य अर्थात आपलं एम हे मोठं असावं, बरोबर आहे। मात्र हे मोठं ध्येय गाठताना त्याची विभागणी करत त्यातली छोटी छोटी ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी। ही छोटी ध्येय गाठली की आपल्याला समाधान मिळतं आणि आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो। मग मोठी ध्येय गाठायला सुद्धा आपण आत्मविश्वासाने सज्ज होतो। क्रमांक 5. भयावर मात करणे। म्हणायला जितकं सोपं तितकं करायला अवघड। आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टींचा सामना करायचा। यासाठी छोट्या गोष्टींपासून सुरुवात तर करूया, हळूहळू आपला कॉन्फिडन्स वाढेल। क्रमांक 6. मनाला आणि शरीराला व्यायाम देणे। शरीराचा व्यायाम मनाला स्फूर्ती देतो आणि मनाचा व्यायाम म्हणजे चांगले विचार, उत्तम माणसांचा सहवास, ज्याने मन प्रसन्न राहील। क्रमांक 7. तुलना टाळणे। आपण कोणापेक्षा सरस आहोत यापेक्षा रोज स्वतःपेक्षा सरस ठरत आहोत ना, याकडे लक्ष द्यायचं। रोज थोडी प्रगती आपल्यालाच पुढे नेते। प्रत्येकाचा प्रगती करण्याचा काळ निराळा असतो, त्यामुळे तुलना करणं म्हणजे स्वतःचं किंवा दुसऱ्याचं खच्चीकरण करणं हे टाळायचं। मग आपण आपोआपच कॉन्फिडंट राहतो। क्रमांक 8. सकारात्मक मानसिकता ठेवणे। जे होतं ते भल्यासाठी होतं असं म्हणतात, त्यामुळे अपयश आलं तरी खूप काळासाठी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणं म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट, अर्थात सकारात्मक मानसिकता जपणं। ह्यामुळे आपण हरलो तरी खचत नाही, जिद्दीने पुढे जातो। क्रमांक 9. नवीन गोष्टी शिकणे। शिकण्यासारखं खूप असतं, आपण किमान आपल्या कामाशी निगडीत जमतील तेवढ्या गोष्टी शिकाव्या, जेणेकरून आपण आपल्या कामात अपडेट राहतो आणि आपलं काम अधिक उत्तम करत राहतो, ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो। आणि क्रमांक 10. सकारात्मक लोकांची संगत ठेवणे। आपण ज्यांच्यासोबत असतो त्या माणसांचा नकळत आपल्यावर परिणाम होतो, त्यामुळे जिथे आणि जेव्हा जमेल तेव्हा चांगल्या माणसांच्या सोबतीत राहावं, ज्यामुळे आपण देखील उत्साही राहतो, सकारात्मक राहतो आणि कॉन्फिडंट राहतो। तर या होत्या रोजच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढवण्यासाठी 10 सोप्या गोष्टी। कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी अजून काय करता येईल हे कमेंटमधून नक्की सांगा।